या दिंडीला. आणि आता आपला हा परतीचा प्रवास लागलेला, म्हणजे आजचा दुसरा मुक्काम आपला कुर्डवाडी या गावामध्ये आहे. मग या गावामध्ये आहे आणि हा परतीचा मार्ग असताना माझ्याकडे ही एक सेवा देण्याचं काम, म्हणजे काका महाराज, दादा महाराज, बापू महाराज या सर्वांनी मिळून माझ्याकडे सेवा पामाराकडे दिली. मी काही कीर्तनकार नाही, एक साधारण भजन म्हणणारा माणूस आहे, पण त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला जी सेवा मिळाली ती करणं आपलं कर्तव्य असतं. म्हणून मी या ठिकाणी उभा राहिलेला. आणि मी सर्वांनाच, मी एक तुमचा मुलगा आहे, लहान मुलं आहे असं समजून माझे चुकलेले तुम्ही पदरात घ्या. मी बोलत एवढंच आहे का, एवढंच बोलून मी पुढील अभंगला सोडतो. विठाला संत पावंत कसे आहेत, संतांनी कृपा फार केलेली आहे. तुम्ही पहा, मेले माणूस तिथं उठवलेलं, मेलेली माणसं स्वतः जीवन करण्याची ताकद या संतांमध्ये आहे. तसंच रेणामुखी वेद बोलवले, गर्भ तुझ्याचा हरविला, असे हे संत आहे. तर ते तुम्ही म्हणता की कसं काय मेलेला माणूस कसा देतो. ज्ञानेश्वर माऊली चालली होती, सव्वा भावाची दिंडी चालली होती पंढरपूरला. एक सचिनानंद बाबा म्हणून त्यांचं पार्थिव चाललं होतं मसनाकडे. तो चालला असताना त्यांनी काय केलं किंवा ती जी आहे ती सती, त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती, बायको सती जात होती. मग सती जाण्याची प्रथा असल्या कारणाने तिला वाटलं की एक साधू आलेला आहे, आपण साधूचं दर्शन घ्यावा आणि नंतर सती जावा. म्हणून तिनं ती दर्शन घेण्यासाठी साधूकडे गेली, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीकडे गेली. आणि ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिले की अष्टपुत्र सौभाग्य. त्यावेळेस प्रश्न त्या महिलेने विचारला की ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा. ते म्हणले कसं काय. ते म्हणले चाललेले प्रेत जे आहेत ते माझे पती आहे. बरं मग त्यांचं नाव काय. म्हणले तर सचिनांद. सचिनांदाला मरणच नाही, तर म्हणजे सचिनांद कसं ठेवलं. सचिनांदला मरण नाही, बारमध्ये ठेवा ते खाली पडत. मग खाली पडत ठेवलं. त्यांना काही जे असेल त्यांचे संजीवनी मंत्र म्हटले आणि त्यांच्या अंगावर पाणी ठेकल्याबरोबर ते जीवन झाल्यानंतर त्यांना काय सांगितलं ते जीव आता मला तुम्ही जीवन केले. मी गेलेलो होतो पण तुम्ही मला जीवन केलं तर मी काय करतो होता. म्हणले मी तुमच्यात पशी राहतो. मग आता ज्ञानेश्वरी कोणी लिहिली म्हणावं लागेल. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली नाही, सत्यनारायण बाबांनी लिहिलेली. ज्ञानेश्वरी ही सत्यनारायण बाबांनी लिहिलेली. मग अशी जे हे आहेत हे उपकार कसे करतात, ते उद्धार करतात. आणि त्यांचा उपकार म्हणजे आणून आपल्या हे अज्ञानी जीवासाठी त्यांनी काय काय केलंय. तर ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ, महान ग्रंथ. आणि सगळ्यात लईच लहान मुलाला जसं खाऊ लागतो तसा तो मामासाठी खाऊ दिला, तो म्हणजे हरिपाठ. हा जो आहे हे कुणासाठी तर आपल्यावर त्यांना काय केलं तर उपकार केला. उपकार केला
हे संत जे आहेत आज आपल्या शामनाथ महाराजांनी अभंग पाहिल्यानंतर कळतं. शामनाथ महाराजाच्या अभंगाचा जर अभ्यास केला तर फार खोल आहे, कारण तो पूर्ण देहावर आहे, पूर्ण देहावर आहे. त्यांनी सुद्धा त्या ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन केले, त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन केलं. म्हणजे ते कमी होते का? नाही. पण त्यांना काय केलं तर लिंता घेतली, लिंता घेऊन हे कार्य केलं. तसं तुम्हासाठी जे उपकार केले ते उपकार फार मोठे आहेत. आपल्याला ग्रंथ दिले, कुणाला काही समजा काहीच कळत नाही, अशांना नाम मंत्र दिला. आणि ते कोणी दिला तर आपल्याला संतांनी सांगितलं. तो कोणता आहे मंत्र? तुकाराम महाराजांचे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ, सर्व सोपा. कुणालाही म्हणता येईल, लहान मुलाला म्हणता येईल, स्त्रियाला म्हणता येईल, सर्वांनाच म्हणता येईल. ते कुणाचा दुधाभाव केला का त्यांना हा भावनानीच म्हणावा, हा कोणी फलाण्यानीच म्हणावा असं नाही. तुमच्या आमच्या उदरासाठी हे सर्व संतांनी करून ठेवलाय. आणि हाच मार्ग आपल्याला शामनाथ महाराजांनी 157 वर्षानंतर आपल्याला सांगितलं की हा जो मार्ग आहे हा मार्ग स्वीकारा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आता या मार्गामध्ये 3 प्रकार आहेत. योग मार्ग, एक ज्ञान मार्ग आणि एक भक्ती मार्ग. योग मार्ग फार कठीण. योग करायचं एकदा काय झालं, टीव्ही लावलेला होता आणि रामदेव बाबाचं ते आसन चाललेलं होतं ना, योग चाललं. मग तो एक 60-70 वर्षाचा माणूस माझ्यासारखा वळणे झाला, त्याला वाटलं आपणही करावं म्हणून त्याने काय केलं, आसन घालण्याचा प्रयत्न केला. आसन घालण्याचा प्रयत्न केला. तो पाय एका गुडघ्यावर ठेवला पण दुसरा पाय उचला येईना, म्हणून नातवाला बोलवलं आणि नातवाला सांगितलं की हा पाय उचलून ठेवू. तो उचला गेला, काय बघता काय मोडला पाय काय. योग यागाची आहे तो योग कठीण आहे, आपल्याला होत नाही. कुणी शीर्षासन करावे आपल्याला होईल का? तर होणार. त्याच्यामुळे याच्यातून नको. सामान्य माणसालाही घडणार ना, आपण प्रपंचिक माणसं आहे. शेतामध्ये काम करायची, गुरुढोर राखायची, बायकामुळं सांभाळायची, घरदार सांभाळायचं, सगळं करायचंय आणि त्याच्यातून आपल्याला योग घडणं कठीण. त्याच्यामुळे योग नकोय. म्हणून संतांनी काय केलं तर हा योग बाजूला काढ. आता ज्ञान कसं होतंय तर ज्ञान होण्यासाठी अगोदर वैराग्य निर्माण करावं लागतं. मग वैराग्य साधं आहे का? वैराग्य सोपं नाही. जसं हे समजा एखादी तलवार आहे आणि त्या तलवार येऊन माणसाला चालायला सांगितलं, मी चालणं होईल का? नाही चालणं होत. तसं हा ज्ञान जे आहे ते ज्ञान कठीण आहे, त्याच्यासाठी बाजूला ठेव. म्हणजे आता त्याच्यापेक्षा सोपा मार्ग काय? तर सोपा म्हणजे भक्ती मार्ग. मग भक्ती मार्ग कोणता? आल्यानु संसारा
त्याच्यापेक्षा सोपा मार्ग आहे. पायी दिंडी चालायचं आनंद किती आहे पहा. येताना बी आनंद आहे, येताना सुद्धा भजन पूजन असतात, नामस्मरण असतं. हे तपच घडलं जातं. तिन्ही तप घडले जातात. ज्याला काय म्हणतात की देव कशाने पावतो, तपविन दैवत दिसल्यावर प्राप्त बुजू हीच कोण तपाशिवाय काही होत नाही. मग तप कशा प्रकारे होतं तर नामस्मरण करताना पावला पावली 1 कोटी निघतो. तर त्यासाठी राम म्हणता वाट नाम म्हणता राम म्हणता वाटत आली म्हणजे यज्ञ पाऊला पावली म्हणजे एक पाऊल जर पडला की एक यज्ञ होतो. त्याच्यासाठी एक दर्शन सांगतो की पांडवाचा यज्ञ समाप्त होण्याची पडलं. म्हणजे त्यावेळेस काय झालं की म्हणजे समाप्तीच्या जी शेवटची हे असते म्हणजे त्यावेळेस तो माणूस जो होता म्हणजे जो मंत्र म्हणणारा माणूस जो शेवट करणारा माणूस असतो तो माणूस तिथे नव्हता. यज्ञ चालू होता पण त्यांच्यात कोणालाही ती करता आलं येत नव्हतं. मग एक साधू होता. मग कृष्णाला पंचायत पडली की आता काय करावं, कुणाला पाठवावं. मग प्रत्येक जण मी म्हणला मी जातो, भीम म्हणला मी जातो. देवाला विचारलं, अरे नको म्हणले, तू कशात जातो, नाही तुला ते नाही येणार म्हणले. नाही म्हणजे मी जातो. देव गेला. गेल्यानंतर भीमाला काय वाटलं मी ताकदवान, मी काही कमी नाही. त्याने एक झाड मोठं उपटलं, कवळ्यात बसलं एवढं मोठं झाड उपटलं, अंगावर गावला. त्याने काय केलं, तिथं बसले त्या झोपडीत असं केल्याबरोबर सगळी झाडं जी आली ती त्याच्या भोवती फिरायली, भीमाच्या भोवती. एवढं मोठं. तो म्हणला आपली ताकद नाही, तर आपलं माघार गेलेलं. तो परत आल्यानंतर देवाने विचारलं काय झालं भीमा. आहे म्हणले काय असं जमत नाही म्हणले. काय अरे मी एक झाड उपटलं म्हणले, ते त्याने सगळी झाडं उपटून आणली म्हणले, सगळं वलच उपटलं म्हणले. मग म्हणले तू थांबा. अर्जुन म्हणला मी जातो. बरं म्हणलं तुला जायचे तर जा, पण तुला रेटणार नाही ते, तुला मान ऋषी म्हणले. बरं म्हणले काय ऐकत नाही. गेला अर्जुन गेल्यानंतर देवानी चिठ्ठी देऊन दिलेली होती. अर्जुन म्हणला देवा तुम्ही चिठ्ठी लिहून द्या. देवानी चिठ्ठी लिहून दिली ना अर्जुन गेला ना. गेल्याबरोबर त्या झोपडीत न बघितलं, जी झोपडी असली मग आता त्याला सांगी असतात ना, मग त्या सांगितलं चिठ्ठी टाकली अर्जुनाने. मग ही होत चालू होत त्याने जी चिठ्ठी उचलली त्या ह्याच्यात दोन्ही टाकली. अर्जुन बी घाबरला. परत आला. काय देवा म्हणला तुम्ही चिठ्ठी दिली मला त्याला मान पडला नाही. कसं काय म्हणलं. अहो म्हणले त्यानं ती चिठ्ठी बघण्याच्या ऐवजी ती चिठ्ठी उचलली दोन्ही टाकली म्हणजे त्यांनी. बर मग आता पंचायत पोलीस सांगता तर करायची आहे त्याची, कोण जाईल. मग देव द्रुपदी कशी गेली. द्रुपदीला विचारली. द्रुपदी म्हणली मी देवा जाते, तू माझ्या संग पाहिजे, तू काय कर माझ्या संग पाहिजे. तुम्ही मला बरं काय हरकत नाही मी येतो म्हणले, पण मी चालत येणार, तू रथात. बरं म्हणले तसं काय करणार. मग ही रथात बसल्यानंतर चालल्यानंतर ती दोघ जण गेली. गेल्यानंतर त्याला विचारलं म्हणले. गेल्यावर द्रौपदी ही चालताना तिनं प्रत्येक पावला गणेश नाम स्मरण चालू होतं तिचं. तिथं गेल्यानंतर त्यानं विचारलं की म्हणला का देव आलेले. त्याने देवाकडे बघितलंच नाही. ती द्रौपदीनं बाहेरून विचारलं म्हणजे महाराज म्हणजे काय पाहिजे तुम्हाला. ती म्हणजे 60,000 यज्ञाचं पुण्य मला दान केल्याशिवाय मी येऊ शकत नाही. मग 60,000 यज्ञाचं मग दान कुणाला द्यावं लागतंय
तर त्या ऋषीला द्यावं लागत होतं. मग ती म्हणली काय हरकत नाही म्हणली, तुम्ही तेवढंच मागितलं म्हणली, काहीच हरकत नाही म्हणली. मग मी आज 12 कोस चालत आले, प्रत्येक पावलाकडेच मी नाम घेतलं म्हणली, दिलं म्हणली. काय म्हणली आई तुम्हाला 90,000 यज्ञाचं पुण्य दिलं म्हणजे. मग त्या महाराजांनी मागं पुढं बघितलं नाही, ती झोपडी फोडूनच बाहेर निघाली. असं हे कसं आहे की हे संत असे असतात की हे जे आहे म्हणजे सांगितलं जातं की बाबा एक पावली यज्ञ कसा करतो. तिथे दुर्दुर्पती गेली होती कशी नाम सुमरत आलं म्हणजे नाम घेत पावलाने ती गेली होती ना. मग काय आता समजा 1 किलोमीटर चालले तर आपली पावलं किती पडतात मोजलीत का आपण नाही म्हणजे किती पुण्य झाले बाहेर आले. अशा प्रकारे ह्या ठिकाणी सांगितलं की बाबा जी आहे ती जी पुण्य आहे तू घे आणि चल ती समाप्ती त्यांची यज्ञाची समाप्ती त्या ऋषीने केली. म्हणजे हे जे आहे ती हे असे जी आहे महान ऋषी आहेत किंवा अशी जे संत आहेत हे उपकार परोपकार करणारे असतात. मग आपल्या शरणात महाराजांनी काय केलं आपल्याला गाथा दिल्या. एक त्यांचा हरिपाठ आहे त्यांच्याकडे, एक त्यांच्याकडं सोपान गीता म्हणून एक पुस्तक आहे. पुन्हा संकट चतुर्थी म्हणून एक आहे, संकट चरित्र म्हणून एक आहे. अशी 4 पुस्तकं सुद्धा शरणात महाराजांनी तयार केली की आपल्या सामान्य माणसाला सामान्यातील सामान्याला की आपल्या संकटाचा किंवा आपल्या ज्ञानाचा ज्ञान व्हावं हे कुणी तर शमनाथ महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि दाखवून दिल्यानंतर काही त्याच्यात अडकाय लागली. अडकाय लागल्यावर त्यांनी काय केलं की मार्ग दाखविला. मग कोणता मार्ग दाखविला ती मार्ग
पंढरीनाथ भगवान माऊली जगद्गुरु तुकाराम सद्गुरु रामनाथ महाराज पाटील महाराज की जय.